या मीरा भाईंदर मध्ये पण अशीच परिस्थिती होईल। या आमदाराला घराच्या बाहेर फिरणं मुश्किल होईल एवढं मात्र नरेंद्र मेहतांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रालाही लाजिरवाणीची गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे नरेंद्र मेहतांनी हे समजू नये की या ठिकाणी फार मोठं त्यांनी पराक्रम केलाय। लक्षात घ्या, त्याला पावला पावलाला संघर्ष करायला लागेल आणि जे अडी अडचणी असतील ना ते डिंपल मेहताना फेस करायला द्या। फक्त रबर स्टॅम्प फक्त वापरून येऊ नका। कुछ लोग नहीं, ये पेड वर्कर कर रहे, गिने चुने लोग कर रहे जो राजनीतिक प्रभावित है। आप देख रहे हैं प्रवासी संदेश। पोलिसांशी ते आंदोलन झालेलं आहे मुंबईमध्ये आहे की आम्ही इथून शांततेपणे तिथे जाणार। ज्या महानगरपालिकेमधून कारभार चालतो, ज्या महानगरपालिकेच्या वास्तूमध्ये ती अडाणी महापौर बसणार आहे तिचा आम्ही निषेध करतोय। इथे निषेध करून कोपऱ्यामध्ये काय, इथे आम्ही लोकांना का बोलवलं सर की पोलीस प्रशासनावरती ताण येऊ नये, रस्ते जाम होऊ नये, गर्दी होऊ नये। आज राजकीय पक्ष या निवडणुकीमध्ये व्यस्त असतात, परंतु आज जर तुम्ही बघितलं की आम्ही मोजक्याच लोकांना घेऊन आलोय, कारण आम्ही रात्री आयुक्त साहेबांशी बोललो, डीसीपी साहेबांशी पण बोललो। आज तुम्ही संख्या पण बघा, आमचं एकच म्हणणं आहे दोन्ही बाजूने पोलीस लावा। आम्ही तिथे जातो, निषेध करतो, घरी जातो। तुम्हाला तिथं कुठं जायचं? पालिकेची गेट भेटायचं कोणाला नाही, आम्हाला त्या एक निवेदन द्यायचं सचिवांना, तिथून आम्ही परत फिरणार तुमच्या आदेशानुसार, आम्ही घरी जातो। मला तेच म्हणायचं, तुम्हाला निवेदन द्यायचं ना, कुठली 4 लोक या तुम्ही सोबत तिथपर्यंत जाऊ दे, आम्ही साहेब माझ्या का तिथपर्यंत जाऊ, नंतर वर जाऊ ना 8-10 माणसं, तिथपर्यंत जाऊ दे आम्हाला। आम्ही गेटवर जाणार साहेब, एवढे तिथपर्यंत जातो ना, आम्ही सोबत आहोत। आम्ही शांत पद्धतीने मोर्चा काढला। शिंदे साहेब आमचं काही म्हणजे हे नाही, आता इथून महापालिकेला जायचं, महापालिकेच्या अगोदर थोडं अंतरावरती एक इथून 4 लोक आणि तुम्हाला सगळ्यांना बसमध्ये घेऊन जातो। तुम्हाला एक मात्र मी ग्वाही देतो, गेटच्या भागमध्ये घुसायचा प्रयत्न करणार नाही। आम्ही शांतपणे गेटवरती तिथे जाणार, घोषणा देणार, निषेध करणार, हे फलक दाखवणार। मीडियाचे माझे बांधव आलेत आणि मुळात सर हा प्रश्न माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, कारण त्यांनी स्वतः सांगितलं होतं निवडणुकीच्या आधी की मी मराठीच महापौर देणार। परंतु आज या शहराचं वातावरण एक आमदार बिघडत आहे। आज लोकांच्या भावना तीव्र आहेत साहेब, आणि पोलीस आणि मराठी माणसाच्या संघर्ष आम्हाला नाही आवडत साहेब, खरंच नाही आवडत साहेब। महापौर पद स्वीकारलेले डिंपल मेहता, महापौर पद स्वीकारलं, महापौर झाले, निषेध आहे, त्यांना बरखास्त करावंच लागेल। तुमच्या आंदोलनाचा साहेब काही उपयोग झाला नाही? आमच्या आंदोलनाचा काही जरी उपयोग झाला नाही, आमच्या आंदोलनाचा काही जरी उपयोग झाला नाही हे म्हणत असाल तर मोरारजी पण असंच म्हणत होता की मराठी माणसं आमचं काय वाकडा करणार आहेत, आणि मेहता पण तसंच म्हणतोय। म्हणून या महापौराला बरखास्त करावंच लागेल, निर्णय बदलावाच लागेल। आज फक्त शपथ घेतली असेल किंवा त्यांची नियुक्ती झाली असेल, परंतु हा लढा आज त्यांनी बघावं की लोकांच्या भावना किती तीव्र आहेत। मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा, जीव गेला तरी चालेल पण या मीरा भाईंदरचा महापौर मराठीच होईल, आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी आंदोलन केली, उपमहापौर गेलेलेच आहे, आता महापौर होणारच आहे।
हो त्यांना करायलाच लागेल. लक्षात घ्या, मीराबाईंचं म्हणजे अशी अंधाडी आम्हाला महापौर नकोच आहे. ज्या व्यक्तीला स्वतंत्र देश झाला कधी माहिती नाही, ज्या गोष्टी मराठी माणसं 2 शब्द बोलू शकत नाही, इंडिव्हिज्युअल डिसिजन घेऊ शकत नाही, या नरेंद्र मेहतानी रबर स्टॅम्प त्या ठिकाणी नेमलंय. लक्षात घ्या, सयाजीराव बोलतात तशी परिस्थिती करून टाकली आहे. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना लाज वाटेल की खरोखर या ठिकाणी आपण जग मारली आणि आपण यांना अथॉरिटी दिली नरेंद्र मेहताला. नरेंद्र मेहतानी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाही लाजिरवाणीची गोष्ट आहे. लक्षात घ्या, त्यामुळे नरेंद्र मेहतानी हे समजू नये की या ठिकाणी फार मोठं त्यांनी पराक्रम केलाय. लक्षात घ्या, त्याला पावला संघर्ष करायला लागेल आणि जे अडचणी असतील ना ते डिंपल मेहताना फेस करायला द्या. फक्त रबर स्टॅम्प फक्त वापरून येऊ नका, जी आमची विनंती आहे. कर्नाटकमध्ये मराठी महापौर झाले होते मोरे, आणि त्यावेळेस कानडी संघटनांनी त्यांच्या तोंडाला काळ फसलं होतं, परंतु मराठी महापौराला तिथे टिकू दिलं नव्हतं. आज या मीरा भाईंदर मध्ये पण अशीच परिस्थिती होईल. या आमदाराला घराच्या बाहेर फिरणं मुश्किल होईल. एवढं मात्र आम्ही बघू ना आता कोणाच्या तोंडाला काळं फसायचं काय. आज सगळ्या पोलिसांनी आम्हाला इथे घेरून ठेवलंय. हे आंदोलन एवढं सोपं नाहीये. माननीय देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा विनंती करतो की या नरेंद्र मेहताला आवरावं. हा महापौर पदाची जी नियुक्ती केली ही बरखास्त करावी आणि मराठीच्या आमच्या 7 भगिनी नगरसेविकात अनुभवी त्यापैकी एक विराजमान करावे. आम्ही त्यांचं फटाके फोडून स्वागत करू, एवढं मात्र तुम्हाला कुछ लोग नहीं, ये पेड वर्कर कर रहे, गिने चुने लोग कर रहे जो राजनीतिक प्रभावित है, और ऐसे लोगों पे हम इतना महत्व नहीं देते. और वो लोग जो है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने संविधान लिखा, लोकतंत्र के माध्यम से जनता के जनाधार पे चुन के आए और उनका विरोध करना मतलब आप लोकतंत्र को भी नहीं मान रहे. तो इस बात का तो हम महत्व नहीं देते और इस शहर की जनता हमारे साथ है, बस हमें और क्या चाहिए. इस आंदोलन को कोई परमिशन लिया नहीं है, उन्होंने कोई एप्लीकेशन किया नहीं था और उसके बारे में हमने यहाँ पे पूरा इंतज़ाम किया है, पूरा डिप्लॉयमेंट रखा है और इसी जगह पे इन्होंने ऐसा कोई निदर्शन आंदोलन किया तो हम यहीं पे उनके साथ निगोशिएट करेंगे, उनके साथ बातचीत करेंगे. सर, आंदोलनकारियों की ऐसी मांग है कि भाईंदर पश्चिम के सुभाष चंद्र बोस मैदान से यह आंदोलन की शुरुआत होकर महानगर पालिका के गेट पर जाएंगे, क्या कहेंगे उस पर? नहीं, हम बातचीत करेंगे उनके साथ, उनको समझाएंगे. सर, पिछली बार भी इस तरीके की गलती हुई थी, पुलिस ने प्रशासन ने परमिशन नहीं दी थी, जिसके बाद कुछ देर के बाद वो मॉब बढ़ते गया और वातावरण पूरे देश में चला गया. इस बार फिर आपने परमिशन नहीं दी, लगता नहीं कि वापस ऐसा माहौल हो जाएगा. नहीं, हमने तो उनको यहाँ यदि वो एप्लीकेशन करते थे, ऐसा कोई अर्ज करते थे कि यहाँ पे उनको इस मैदान में कुछ निदर्शन करना है तो उसके बारे में हमने सोच लिया होता, तो उन्होंने एप्लीकेशन ही नहीं किया है ऐसा कोई. ही आताच्या घटनेला पोलिसांची कारवाईची आहे. तुम्हीच घेऊन चला ना आम्हाला.
जिन्हें यही जगह रख तू घुमा रहा है मोबाइल, मैं भी कंफ्यूज हो जा रहा क्या करूं। आप देख सकते हैं किस तरह यहाँ पे भी पुलिस वाले हैं, यहाँ पे देखो आगे जाने से रुका हुआ है, बहुत सारे लोग कोशिश कर रहे हैं। और आगे जा रहा है जिस तरह बाहर के एरिया का पुलिस वाले हम भी एनसी की तरफ जाने से रोक रहे हैं। पत्रकार मागे वा, पत्रकार सगळे मागे वा। देख रहे हैं आप किस तरह से एमएनएस के संदीप राणे इसको उठाया जा रहा है। पोलिसांनी आपली कारवाई सुरू केली असेल मराठी महापौर आम्ही होऊ देणार नाही आणि हाच नाही कुणाच्या बापाची छत्रपती शिवाजी लढा संपवायचा आहे, लढायचा आहे. एक मिनिट थांबा, 2 मिनिटं थांबा. खाली बसा ना. आपल्याला मराठी महापौर आज मंच नवनिर्माण से आंदोलन करने जा रही है, उस आंदोलन के बारे में आप क्या कहते हैं? देखिए, मराठी एकीकरण की तरफ से ये आयोजन किया गया है। सब पार्टी को कॉल किया गया, मराठी आंदोलन को कॉल किया गया है। हम निषेध व्यक्त करने के लिए यहाँ पे मौजूद हैं, सुभाष चंद्र बोस मैदान के यहाँ पे। मराठी महापौर होना चाहिए ऐसे हमारी मांग थी, लेकिन वैसा कुछ नहीं किया। मराठी महापौर के खिलाफ नरेंद्र मेहता ने अपना फैमिली का मेंबर डिम्पल मेहता जो है उनको दे दिया, तो हम इसका निषेध व्यक्त करते हैं। और आने वाले दिनों में खाली महापौर हुआ ऐसा नहीं, आने वाले दिनों में बहुत सारा संघर्ष करना पड़ेगा। और मराठी महापौर उन्होंने किया ना, उसका
उसको कीमत चुकाना पड़ेगा, आपके माध्यम से मैं कहना चाहता हूँ। पाटिल को डिप्टी मेयर का पोस्ट दिया है। बस ध्रुव किशोर पाटिल को देखिए, आधा पाप उन्हें दो दिए, आधा पाप जो रखा है उसके लिए उनको भुगतना तो पड़ेगा ही, क्योंकि ध्रुव किशोर पाटिल अगर ओपन कैटेगरी रहता तो ध्रुव किशोर पाटिल शायद महापौर का कैंडिडेट था, बहुत अच्छा कैंडिडेट है, उसने 4-5 बार टर्म ये नगर सेवक का पद ये किया है। तो मुझे लगता है उसके ऊपर न ध्यान देते हुए मराठी महापौर करने का जो निर्णय उन्होंने रद्द करके नरेंद्र मेहता ने बहुत बड़ी गलती की है। तो मैं आपके माध्यम से कहना चाहता हूँ कि नरेंद्र मेहता को आपके जो जिलाध्यक्ष है उनको बोलने को तो दे नहीं रहे, वो खुद ही बात कर रहे हैं, खुद एक आमदार है, तो आमदार जनप्रतिनिधि रहता है, उसको पार्टी की भूमिका थोड़ी कम बात करनी चाहिए ऐसे मुझे लग रहा है। तो ज़्यादा बात कर रहे हैं और उनको समझना चाहिए कि आप उन क्या कर रहे हैं। कितने अनुभवी जो आमदार होने के बाद में भी अगर एक गलत काम कुछ करते रहेंगे, गलत स्टेटमेंट करते रहेंगे, तो मुझे लगता है निषेध इसका व्यक्त करना हो जितना कम है ऐसा लग रहा है। ये आंदोलन कहाँ से शुरू के कहाँ पे खत्म होगा? ये सुभाष चंद्र बोस मैदान से लेके नगर पालिका तक हम लोग जाने वाले हैं और वहाँ पे जाके हम लोग हमारा निषेध व्यक्त करेंगे। अगर आपका ये आंदोलन नहीं होता तो इसके बाद में आप क्या? देखिए, मैं आपको फिर से एक बार बोलता हूँ, खाली महापौर बन गया इसके लिए ख़त्म नहीं हुआ है, इसके आगे का भी संघर्ष बहुत है, आगे का भी संघर्ष इसे जारी रहेगा और जब भी मराठी के ऊपर अन्याय होगा उस टाइम हम लोग सब साथ में खड़े रहेंगे आपके माध्यम से। मराठी राज्य आहे, मराठी शहरं टिकली पाहिजेत, मराठी अस्तित्व टिकलं पाहिजे। 1956 पासून 1960 पर्यंत जो संघर्ष झाला होता ती वेळ पुन्हा आली की काय अशी आम्हाला शंका आहे। मुळात ज्या कारणास्तव संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला ते कारण असं होतं की मुंबई ही गुजरातमध्ये जाईल, म्हणजे गुजराती भाषिक होईल। त्यावेळेस आमच्या मराठी माणसाने इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांनी लढा दिला। 4 वर्ष हा लढा चालला, अनेकांनी गोळ्या खाल्ल्या आणि शासनाच्या आकडेवारीनुसार 107 हुतात्मे गेले, रक्त सांडलं आणि तेव्हा एक भाषिक मराठी राज्य स्थापन झालं। अहो, त्यावेळेस पण मोरारजी सारखा माणूस मुख्यमंत्री होता, त्यांनी ऑर्डर दिल्या गोळ्या झाडा मराठी माणसावरती आणि हे राज्य म्हणजे मुंबई राज्य हे गुजरातमध्ये विलिनीकरण करा, परंतु मराठी माणसाने ते होऊ दिलं नाही। आणि आता देखील नरेंद्र मेहता सारखे माणसं मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून मुद्दा म्हणून पुन्हा एकदा घराणेशाहीच्या माध्यमातून एक अमराठी महापौर या महापालिकेवर देतात। या डिंपल मेहता ज्यांना आपला देश स्वतंत्र कधी झाला हे माहित नाही, यांनी भर भाषणामध्ये सांगितलं की 1997 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। या डिंपल मेहताला तुम्ही महापौर करताय। अहो, तुम्हाला सगळं घरामध्येच पाहिजे, आमदार तुम्ही स्वतः, महापौर तुमच्या वहिनी आणि मग भाजपच्या इतर लोकांनी काय सतरंजा उचलायच्या का? मला खंत एक वाटते की आज या 78 भाजपच्या नगरसेवकापैकी 46 मराठी नगरसेवक निवडून आले, परंतु हे नगरसेवकांनी खरं तर मराठी महापौराची मागणी लावून धरली पाहिजे होती। नेत्यासाठी काम करण्यापेक्षा या शहरासाठी या राज्यासाठी काम केलं पाहिजे। तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे ना की तुम्हाला आमदाराचं ऐकण्यासाठी निवडून दिलेलं आहे। म्हणून आमची एक मागणी आहे की महापौर मराठी झाला पाहिजे। आमच्या सोबत सगळे पक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्ही जाणार आहात मीरा भाईंदर महापालिकेकडे जाणार आहात की इथेच थांबून तुम्ही निषेध व्यक्त? नाही, आम्ही आता थोड्या वेळात आमची आता जनसंख्या हळूहळू वाढते, आम्ही आता जवळपास अर्ध्या तासांनी या इथून प्रस्थान करू आणि महानगरपालिकेवर आमचा मोर्चा निघणार आहे। पोलिसांची दडपशाही दरवेळी असते। माननीय देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती आहे की आपण छाती ठोकपणे भर सभेमध्ये सांगितलं होतं की या शहरांचे महापौर मराठी हिंदूच होईल। मग मराठी हिंदूच जर होणार असेल तर मीरा भाईंदर मध्ये मराठी हिंदूच का नकोय असा प्रश्न आहे। माननीय देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांनी पोलिसांना आदेश द्यावेत की मराठी मोर्चाच्या आड कोणी येऊ नये, दडपशाही वापरू नये, कारण मराठी मोर्चाच्या वेळेस, कबूतरखान्याच्या मोर्चाच्या वेळेस, शाळेंच्या मोर्चाच्या वेळेस आम्हाला याचा अनुभव आलेला आहे। त्यामुळे आता पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावा, शांततेत आम्ही आमची मागणी मांडण्यासाठी महापालिकेवरती पोहोचणार आहोत। भाजपचं असं म्हणणं आहे की रुबीना फेरोज यांना चालते, डिंपल मेहता का चालत नाही? अहो, भाजपचं काय म्हणणं आहे, आमदार नरेंद्र मेहता हे मेहता आमदार 2 वेळा झाले, यांना हे माहिती पाहिजे की ज्यांचं बहुसंख्येने आकडा असतो त्यांचाच महापौर होतो। आणि रुबीना शेख बद्दल ते बोलले, त्यांनी आमच्या गिल्बर्ट मेंडोसा बद्दल बोलले आणि अनेक या ठिकाणच्या परेरा बद्दल बोलले। त्यांना हे माहिती नाही आहे की हे स्थानिक भूमिपुत्र आहेत। अहो, मराठी आणि अमराठी म्हणजे काय? परप्रांतीय तो असतो ज्यांचं इतर राज्य असतं, परप्रांतीय तो नसतो ज्यांचं एकच राज्य असतं। म्हणून या ठिकाणचे स्थानिक भूमिपुत्र यांचं मराठी हे महाराष्ट्र हेच राज्य आहे। त्यामुळे नरेंद्र मेहतांनी एक लक्षात ठेवा, आपण काय बोलतो याचं भान ठेवून बोलत जावं।
साहेब, तुम्ही देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात. मागच्या याच्या अगोदर देखील जो मराठी एकीकरण समितीने आंदोलन केलं होतं त्यामध्ये देखील मनसेनं पाठिंबा दिला होता. काय सांगाल? बघा, भूमिका हीच आहे, जसं गोवर देशमुख साहेबांनी सांगितलं की मराठी महापौर का नाही. माझं एका या ठिकाणी नरेंद्र मेहता आहेत, या ठिकाणी तुम्ही आणि पत्रकारांना असं पण आम्हाला विचारणं येतं की या आत्ताच का मराठी हो, ह्याच्या अगोदर पण मराठी गैर मराठी पण येऊन गेले. आज गीता जैन होते, डिंपल मेहता होती, या ठिकाणी मायरा मेंडोंजा होती, म्हणजे अनेक येऊन गेले. तेव्हा का नाही झालं संघर्ष? ही आगमध्ये तेल टाकण्याचं काम हे नरेंद्र मेहतानी केलेलं आहे. गेल्या टायमाला मराठी आणि मारवाडीचा जो वाद झाला हा किरकोळ वाद होता, लक्षात घ्या, किरकोळ वाद होता. या ठिकाणी त्या दुकानदारांनी त्याच्यामधलं भांडण होतं. ह्याने आगीमध्ये तेल टाकून तो भडका जो करायला लावला. हा आमचा जाहीर आरोप आहे. तेव्हापासून हे मराठी अमराठीचा या मीरा भाईंदरमध्ये सगळं शांततेत चाललेलं, लक्षात घ्या. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतानी अमराठी देऊन महापौर देऊन ही मोठं कृत्य केलेलं आहे, लक्षात घ्या. ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्याकडे मराठी महापौर, पण इथे का मराठी महापौर नाही? ही घंटा कुणाची, चेतावणीची घंटा कुणाला माहितीये का? जे सभागृहामध्ये बसलेले आमदार आहेत ना, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. रवींद्र चव्हाण साहेबांची साठी धोक्याची घंटा आहे, लक्षात घ्या. नरेंद्र मेहता मराठी माणसाच्या टेचून जर तुम्ही मराठी महापौर अमराठी महापौर जर बनवत असेल, ज्यांना आपल्या भारत स्वतंत्र कधी झाला तो माहिती नाही, मराठी बोलता येत नाही, ओढून तोडून सांगायचं ही मराठी आहे, ओढून तोडून सांगायचं मराठी, असं चालत नाही, लक्षात घ्या. सांगा ना 2 शब्द मराठी बोलायला. हो, महापौर आहात ना तुम्ही, प्रथम नागरिक आहात, बोला ना. ही अशी बोलू शकत नाही. त्यामुळे नरेंद्र मेहतानी जे कृत्य केलंय हे त्यांना भोगावं लागेल. त्यांना वाटत असेल की फक्त महापौर झाला म्हणून सगळं संपलं, असं नाहीये. ह्याच्यानंतर पण संघर्ष अटल आहे. पावलावर जेव्हा मराठीवर अन्याय होईल तेव्हा मराठी माणूस उभा राहील. हे तुमच्या माध्यमातून गोवर्धन देशमुखांना प्रश्न. मराठी एक सुटीचा, मराठी एक सुटीचा, शहर आमच्या हक्काचा, भाईंदर आमच्या हक्काचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. प्रवासी संदेश को लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर दबाएं।